जवळपास 15 वर्षे कृषी राज्यमंत्री म्हणून अतिशय महत्त्वाची जबाबदारी निभावली आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीला एक नवी दिशा दिली ती स्वर्गीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार आणि छत्रपतींचे वारस छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय वडेट्टीवारजी, आदरणीय राजेशजी टोपे सर यांच्या पायाजवळ बसून मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली ते माझे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे सर, व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, व्यासपीठासमोरील सर्व आदरणीय मान्यवर, माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, मी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवनचरित्राचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा भारतातल्या शेतीच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने बदल झाले याचाही अभ्यास मला करता आला। मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो। रफी अहमद किडवाई, फखरुद्दीन अली अहमद, बाबू जगजीवन राम, टी सुब्रमण्यम, चका पाटील यासारख्या मान्यवरांनी भारताचं कृषी मंत्रीपद भूषवलं। त्यांच्याबद्दल प्रचंड आदर व्यक्त करून सुद्धा मी असं या ठिकाणी मांडू इच्छितो, या मान्यवरांचा शेती क्षेत्राशी कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता। महाराष्ट्रातल्या 4 लोकांनी कृषी खात्यावर आपली अमिट असा ठसा उमटवला। त्यापैकी 42 ते 52 या काळात कृषी खात्याशी संबंधित मंत्री म्हणून काम करताना पहिले नाव कोरलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना माहित नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांच्यासाठी किती प्रचंड मोठं काम केलं। त्याच्यानंतरचं नाव येतंय विदर्भातले डॉक्टर पंजाबराव देशमुख, त्यानंतरचं नाव येतं 62 ते 77 पर्यंत डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आणि अर्थातच नंतरचा काळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा। या 4 नेतृत्वामुळे भारतीय शेतीच्या प्रगतीला निश्चित अशी दिशा मिळाली। आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण 72चा दुष्काळ पाहिला। आदरणीय भगीरथजी शिंदे साहेब आणि आदरणीय निवृत्तराव डावरे या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर। मला आठवतं सिन्नरला 72 साली जवळपास 10,000 लोकांचा मोर्चा निघाला होता तहसीलदार कचेरीवर। सिन्नरचे माजी आमदार शंकरराव वाजे आणि माजी आमदार सूर्यभान नाना गडाख यांनी तो मोर्चा काढला होता। 4 मागण्या प्रमुख मोर्चेकरांच्या होत्या। हाताला काम द्या, पोटाला अन्न द्या, प्यायला पाणी द्या आणि जनावरांना चारा द्या। महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद सुदैवानं कैलासवासी वसंतरावजी नाईक साहेबांसारखा अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्वाकडे होतं। एवढ्या लोकांना त्यांनी वाचवलं। आपलं पाकिस्तान बरोबरचं युद्ध झालं, तुम्हाला तो युद्धाचा प्रसंग सांगितला पाहिजे। जनरल मानेकशॉ होते, इंदिरा गांधी तर जुलै महिन्यातच पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या विचारात होत्या, परंतु मानेकशॉंचा विचार घ्यावा म्हणून इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं, आता जर युद्ध केले तर चालेल का? मानेकशॉ म्हणाले, आता पावसाळा आहे आणि या पावसाळ्यामध्ये युद्ध केले तर रणगाडे फसतील कदाचित। आणि त्याच्यापेक्षा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही, आपल्याला अमेरिकेवर अवलंबून राहावं लागतं। युद्ध केलं तर उद्या अमेरिका तुम्हाला अन्नधान्य पुरवेल का? इंदिरा गांधींना प्रश्न पडला, दोन्ही प्रश्न महत्वाचे होते। इंदिरा गांधींनी सांगितलं, मला 1 दिवसाची वेळ द्या, मी तुम्हाला उत्तर देते। इंदिरा गांधींनी काय केलं, डॉक्टर अण्णासाहेब शिंदेंना बोलावलं आणि अन्नधान्याची परिस्थिती काय असेल याचा प्रश्न विचारला। तुम्ही डिसेंबर नंतर जर तुम्ही आक्रमण करणार असाल, मी खात्री देतो या देशातील लोकांना पुरेल एवढं अन्नधान्य या देशामध्ये पिकवलं जाईल। त्यानंतर 4 डिसेंबरला आक्रमण केलं आणि 16 डिसेंबरला युद्ध संपलं। इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला दाद दिली पाहिजे। वडेट्टीवारजी साहेब, पाकिस्तानचे 2 तुकडे केले। अमेरिका, चीन, पाकिस्तान सारखं त्रिकूट भारताच्या विरोधात होतं, पण इंदिरा गांधी डगमगल्या नाही। हा इतिहास तुम्हाला आता सांगण्याची वेळ आलेली आहे। इंदिरा गांधींनी काय सांगितलं अण्णासाहेबांना, जेव्हा 72च्या दुष्काळामध्ये PL 480 करारांतर्गत आपण अमेरिकेकडून धान्य आणलं, काय धान्य होतं? निळी ज्वारी, लाल गहू। त्या ज्वारीची भाकरी जर सकाळी ताजी खाल्ली तर गिळत होती, दुपारी खाल्ली तर कडू लागत होती। या प्रतीचं अन्नधान्य होतं। इंदिरा गांधींनी अण्णासाहेबांना सांगितलं, तुम्ही काही करा, मला हा देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण करून दाखवा, जेणेकरून मला परत भिकेचा कटोरा घेऊन अमेरिकेच्या दारात उभं राहायची वेळ येणार नाही। आणि ते दिव्य अण्णासाहेब शिंदे यांनी हातात घेतलं आणि ते यशस्वी केलं।
यासारखा कृषी मंत्री भारताला दुसरा झाला नाही मित्रांनो, हे लक्षात घ्या. किती शास्त्रज्ञांची टीम होती, सगळ्यांना बरोबर घेतलं. कृषी अनुसंधान परिषदेची पुनर्रचना केली. मेक्सिकन गव्हाचं बी आणलं. डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना 63 साली आणलं. त्यांनी 100 किलो गव्हाचं बी आणलं आणि नंतर पुढच्या वर्षी 18,250 मेट्रिक टन मेक्सिकन गव्हाचं बी आणलं. पंजाबमध्ये प्रयोग केला. गव्हाचं उत्पादन वाढलं. हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायला लागला. ही सोपी गोष्ट नव्हती. किती नाना प्रकारच्या शंका होत्या लोकांच्या मनात. हायब्रिड गहू जर खाला तर नपुंसकत्व येतं, अशा प्रकारच्या शंका लोकांच्या मनात होत्या. त्या दूर केल्या आणि ठामपणाने लोकांना सांगितलं, या पद्धतीने अन्नधान्याचं उत्पादन वाढवल्याशिवाय या देशातील लोकांना पोटभर जीव घालता येणार नाही. मित्रांनो, 72च्या दुष्काळामध्ये भारताची लोकसंख्या 62 कोटी होती. आज आपण 147 कोटीच्या उंबरठ्यावर आहोत. सगळ्यांची पोटं भरून अन्नधान्य उरतं. साठवायला जागा नाही. रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर ठेवल्या. एकाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली, पावसात भिजण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा. आणि पुन्हा वडेट्टीवारजी मनमोहन सिंगांच्या सरकारने निर्णय घेतला, दर महिन्याला 5 किलो अन्नधान्य फुकट वाटा. ते आजही वाटलं जातं. ही किमया जी झाली आज, 147 कोटी लोकांना पुरून उरेल एवढं अन्नधान्याचं उत्पादन या देशातला शेतकरी करू शकला. याची सर्व पूर्व पेरणी अण्णासाहेबांनी केलेली होती. काय केलं नाही मित्रांनो अण्णासाहेबांनी? त्यांना एक माहिती होतं की एका पिकावरचा शेतकरी जगू शकणार नाही. कृषी अर्थव्यवस्थेचा त्यांचा जितका अभ्यास होता, फार थोड्या लोकांचा एवढा अभ्यास असेल. शेतीला पूरक उद्योग दिल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही. आणि पूरक उद्योगाला काय सुरुवात केली? संकरित गायी आणल्या. टोपे साहेब, तुम्हाला सांगितलं पाहिजे, एका आयएस ऑफिसरने त्या फाईलवर शेरा मारला होता कृषी क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल. दुधाची टंचाई होती. एक बाटली दुधाची जास्त मिळवायची असेल तर आमदार, खासदार आणि मंत्र्यांचा वशिला लागत होता. पार्लमेंटमध्ये चर्चा झाल्या. अनेका आयएस अधिकाऱ्याने त्या शेतीच्या दुधाच्या उत्पादनाच्या संदर्भात फाईलवर शेरा मारताना काय मारला माहितीये? त्याने मारला, जास्त दूध देणारी झाडं लावा. असं सांगणारा सचिव असेल तर शेतीचं प्राक्तन त्यावेळेला काय होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. लक्षात घ्या, दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. बायफची स्थापना केली. मणिभाई देसाईंबरोबर त्यांनी संयुक्तपणानं काम सुरू केलं आणि दुधाचं उत्पादन वाढलं. आज आपण दूध संघाच्या दारात बसलेलो आहोत. किती दुधाचं उत्पादन होतं हे आपण पाहतो. वडेट्टीवारजी, विदर्भ मराठवाड्यात कृषीपूरक उद्योग नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. दुर्दैवाने इथे ते होत नाही. इथला शेतकरी एका पिकावर नाही, तो कुक्कुटपालनाचं काम करतो, तो दुग्धोत्पादनाचं काम करतो, तो फलोद्यानाचं काम करतो. कैलासवासी अण्णासाहेब शिंदेनी इथं राज्यात 4 कृषी विद्यापीठं स्थापन केली. त्यावेळेला कायदा होता एका राज्यात एकच विद्यापीठ. महाराष्ट्राला 4 दिली. हे लक्षात घ्या. आणि प्लॅनिंग कमिशनचे कार्याध्यक्ष असताना पवार साहेबांना त्यांनी एक नोट दिली की रोजगार हमी योजनेचा खर्च हा वाह्यातपणानं होतो, चुकीच्या मार्गाने होतो. तो चांगल्या मार्गाने व्हायचा असेल तर त्या रोजगार हमी योजनेची सांगड ही फलोद्यानाशी घातली पाहिजे. आणि म्हणून फलोद्यानाची योजना आली. आज तुम्ही बीड जिल्ह्यात घ्या किंवा कवठे महांकाळ, जत, आटपाडी घ्या, या भागातला शेतकरी, आमच्या बागलाण पट्ट्यातला शेतकरी, मी सारदा नावाच्या गावात गेलो, ज्या गावाला टँकरनं पाणी द्यावं लागत होतं त्या गावामध्ये मी गेल्या वर्षी सहज चौकशी केली, 12 कोटी रुपयाची डाळिंब त्यांनी विकली. हे कुठून आलं परिवर्तन? हे परिवर्तन घडवण्यासाठी जी कष्ट घेतली, जी पेरणी केली, ती स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांनी केलेली होती मित्रांनो. आणि गरीब शेतकरी उभा राहिला पाहिजे. प्रक्रिया उद्योग वाढले पाहिजेत. आमच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला निफाड तालुक्यातल्या द्राक्ष निर्यात करण्याचा संदेश डॉक्टर अण्णासाहेबांनी दिला होता. कितीतरी उद्योग, तुमची इफ्कोची स्थापना त्यांनी केली, भारतीय अन्न महामंडळाची स्थापना त्यांनी केली. किती गोष्टी सांगायचे. ट्रॅक्टरची परवानगी त्यांनी दिली, बाहेरून ट्रॅक्टर आणले, कीटकनाशक, जंतुनाशक, किती क्षेत्र आहे. मला वेळ कमी आहे, मला याची जाणीव आहे, परंतु विषय इतका मोठा आहे की तो तुमच्या समोर सक्षमपणाने मांडल्याशिवाय मला राहत नाही. म्हणून आज या ठिकाणी आपण या पवित्र दिवशी, खरंच पवित्र दिन आहे हा, जिजाऊंचा जन्मदिन आहे, स्वामी विवेकानंदांचा